महाराष्ट्रात मंत्री होतो 2004ला, मंत्री नव्हते, विरोधी पक्षनेता होतो. माझा ऍक्सिडेंट झाला होता. मी मलबार हिलला राहत होतो आणि मला रतन टाटा भेटायला, त्यांचा माझा फार जवळचा सहवास होता. आणि ज्यावेळी ते आले त्यावेळी ते सगळ्या हायकोर्ट जज राहायचे एका बिल्डिंगमध्ये राहायचं, रॉकी हिल म्हणून. मी एकटाच मंत्री ते राहत होतो. त्यामुळे रतन टाटा मला भेटायला आले आणि ते रस्ता विसरले. तर त्यांनी मला फोन केला की नितिन, मुझे आपका घर नहीं मिल रहा है, तो आपके ड्राइवर को फोन दो. नितिन, आई डोंट हैव ड्राइवर. मी म्हटलं काय? म्हणजे आई डोंट हैव ड्राइवर, मैं ही गाडी चलाव. आणि मग ते रस्ता मी त्यांना सांगितलं आणि माझ्या घरी आले. म्हणजे एवढा मोठा माणूस पण डाऊन टू अर्थ आणि किती नम्र, किती शालीन हे मी जवळून त्यांना पाहिलं. नाही तर छोटस पद मिळाल्याबरोबर साला मैं तो साहब बन गया, साहब बन के कैसा बन गया. लगेच पोस्टर, बॅनर, याचे सत्कार, त्याचे सत्कार, गळ्यात हार. मला कळत नाही. आणि आमच्या क्षेत्रात तर हे पटकन चाललं जातं. आम्हाला सगळी पद टेम्पररी मिळतात, परमनंट नाही. पण तरी लोक केवढा जोश करतात, केवढे बँड वाजवतात. याचा आणि नेतृत्वाचा काही संबंध नाही. मी माझ्यावर विश्वास ठेवा, मी आजपर्यंत आयुष्यात 1 रुपयाही माझं पोस्टर लावायला खर्च केला नाही आणि करणार नाही. आणि 45 वर्षात नागपूरच्या एअरपोर्टवर मी येतो आणि जातो, तुम्ही नाही म्हणायचो माझ्या स्वागताला कुत्राही येत नाही. पण इतक्यामध्ये मी झेड+ असल्यामुळे कुत्रा मात्र यायला लागला. याचा काही संबंध नाही आहे. पण या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा मी जॉर्ज फर्नांडिसांना बघितलं, त्यांच्याबरोबर मला अनुभव आला की एवढा मोठा माणूस, प्रामाणिक माणूस, किती नम्र. त्यामुळे सुधीरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की या 4000 लोकांचं जे व्यक्तिमत्व त्यांनी खुलवलेलं आहे त्यांच्या मुलाखतीतून, त्या पुस्तक रूपाने त्यांनी केल्या आहेत प्रकाशित. पण मला असं वाटतं की कुठेतरी त्या मुलाखती पुन्हा एकदा टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्या पुन्हा एकदा नवीन पिढीला दाखवल्या पाहिजे. कारण जे काल आहे ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. कालाय तस्मै नमः. आणि पिढ्यांमधलं अंतर खूप मोठं आहे. आमच्या काळामध्ये तरुण असणारे सुधीर गाडगे आता 75 वर्ष पूर्ण करत आहेत. तसं वर्ष जरी पूर्ण करत असले तरी ते तरुणच आहेत मनाने, स्वभावाने. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना मध्ये ही गोष्ट आहे की आशा भोसले कशा होत्या, बाळासाहेब ठाकरे कसे होते. आता हे सगळ्या अनेक काळात बदलत असतात आणि बदलही स्वाभाविक आहे, हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे या जुन्या व्यक्तिमत्वांपासून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि सुधीर गाडगेंनी ज्यांच्या मुलाखती घेतल्या तो प्रत्येक माणूस वेगळा आहे. मला आठवतं बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ राहण्याची मला संधी मिळाली. त्यांच्या स्वभावाचे अनेक कंगोरे बघायला, जवळून बघायचे मिळाले. एकदा बोलत असताना ते मला असं म्हणाले, नितीन, अरे मासा पाण्यामध्ये असतो, त्याच्या डोळ्यातून जरी पाणी निघालं तरी पाण्यात ते मिसळून जातं, ते कुठे लोकांना बघायला मिळतं. त्यांचं वाक्य साधं होतं पण त्यातलं दुःख खूप मोठं होतं. आणि म्हणून सुधीर गाडगे यांनी त्या माणसाला आपण ओळखतो त्याच्या पलीकडे जाऊन, त्याच्या अंतरंगात जाऊन त्यातल्या चांगल्या गोष्टींचा उलगडा आपल्या मुलाखतीच्या कौशल्यातून केला आणि त्या व्यक्तिमत्वांना बोलतं केलं. त्यांच्या जीवनामध्ये चढउतार कसे आले, कधी यश अपयश कसं आलं, आनंदाचे क्षण कसे होते, दुःखाचे क्षण कसे होते, त्यांनी निर्णय कसे घेतलेत, या सगळ्याचा सखोल अभ्यास, रिसर्च करून त्यांनी त्या प्रत्येकाच्या मुलाखती घेतलेल्या आहेत.